नमस्कार मित्रांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, आज होता प्रजासत्ताक दिन। त्यानिमित्त मी गेलो होतो झेंडावंदन करण्यासाठी आपल्या आष्टीच्या तहसीलला पोहोचल्यावर भेटले आपल्याला प्रज्वल भाऊ। मग त्याच्यावर एक सेल्फी काढून घेतला। नंतर भेटले आपल्याला आपल्या आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश जोशी सर, त्यांच्यासोबत पण मग एक फोटो काढून घेतला। नंतर भेटले आपल्या आष्टीचे तलाठी साहेब। नंतर भेटले आपल्याला आपले मित्रमंडळी सूरज भाऊ, प्रसन्न, प्रतीक भाऊ, गौरव भाऊ, सागर भाऊ, यांच्यासोबत मग एक सेल्फी काढून घेतला। तहसील मधलं डेकोरेशन तर एकच नंबर केलं होतं रे बा। रांगोळी एक नंबर काढली, एक नंबर असं तिरंगा थीम मध्ये ते डेकोरेशन करण्यात आलं होतं। मी पण मग नंतर ते एक फोटो काढून घेतला मस्तपैकी। तर हे डेकोरेशन केलं होतं रे बा साई आर्ट गॅलरी आष्टी यांनी। तुम्हाला जर डेकोरेशनचा ऑर्डर द्यायचे असेल ना, तुम्ही यांना देऊ शकता। एक नंबर डेकोरेशन करते। तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे। खूप सुंदर अशी रांगोळी पण काढण्यात आली आहे। तहसील मधलं झेंडावंदन झाल्यावर गेल्यावर बा लोकमान्य शाळेमध्ये, तर तिथे भेटले आपल्याला आपले मित्र दिनेश भाऊ। यांच्यासोबत एक सेल्फी काढून घेतला। नंतर आपल्याला इथे बरीच मित्र मंडळी भेटली, त्यांच्यासोबत मग सेल्फी काढून घेतला। तर आज होता म्हणजे शुभम भाऊचा बर्थडे। इथे आपल्याला बरीच मित्र मंडळी भेटली, सर्वांना मग घेऊन घेतला आपल्या ब्लॉग मध्ये। तर हे आपल्या लोकमान्य विद्यालय आष्टी। तर आज होता आपल्या शुभम भाऊचा बर्थडे, मग त्यांना बर्थडे विश केलं आणि त्याच्यासोबत एक सेल्फी काढून घेतला अजिंक्य भाऊ सोबत। नंतर भेटले आपल्याला आपल्या लोकमान्य विद्यालयाचे ड्रॉइंग टीचर इंगळकर सर, आणि सोबत होते ऋषिकेश भाऊ फोटोग्राफर, जे के फोटोग्राफी आष्टी। ऋषिकेश भाऊ उडवून राहिले ड्रोन। तर मग त्याला म्हटलं मला शिकवा, म्हटलं कसं उडवा लागते ड्रोन, तर सांगतो म्हणजे मग तुम्हाला। मग काही नाही, मग आपण घेतलं ड्रोन हातामध्ये। बघू शकता तुम्ही ड्रोन। म्हटलं आपण पतंग तर लय वेळा उडवली आहे, ड्रोन उडून पहा म्हटलं एखाद्या वेळेस। तर पाहिलं बा उडून, मग चांगलं तर उडते। तुम्ही उडून पाहिला का ड्रोन कधी, सांगा मग आपल्या कमेंटमध्ये। नंतर भेटलो आपल्या लोकमान्य विद्यालयाचे प्रिन्सिपल जयदेव सर देशपांडे यांना। नंतर त्यांच्यासोबत एक फोटो काढून घेतला मस्तपैकी। नंतर आलो आपल्या हुतात्मा विद्यालयात, तिथे भेटले आपले शिसट सर, त्यांच्यासोबत एक फोटो काढून घेतला। मग नंतर भेटले आपले मित्र अनिकेत आणि शुभम। नंतर भेटले आपल्याला आकाश भाऊ, त्यांना पण घेऊन गेलो मग ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।